तिला गेलेलं पाहून अभिही परत त्याच्या जागेवर बसतो आणि समोर त्याचं लक्ष जातं तर त्याच्या अगदीच समोर साधना बसलेली होती. तिचं अगदीच लहान मुलांसारखं वागणं पाहून त्याला तिचं हसू येत होतं आणि त्याला ते आवडतही होतं. साधनामुळे डिस्ट्रॅक्ट होणारा अभि दुपारीच कामाचा बहाणा करून तिथून पळून गेला होता. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा भावना साधनाच्या रूममध्ये आली, "ओहो मॅडम, अजून झोपल्या नाही तर?" भावना आत येत तिला चिडवण्याच्या स्वरात बोलते, "तू पण तर कुठे झोपली? आलीस ना माझ्याकडे झोप येत नाही म्हणून माझं डोकं खायला?" साधना तिला चिडवत बोलते. "हो आले डोकं खायला. बरं ते जाऊ दे, तू काय करत होती ते सांग?" भावना तिच्या शेजारी बसत बोलते. "मी विचार करत होते असंच." साधना समोरच्या भिंतीकडे पाहत बोलते, ज्यावर त्यांच्या आईबाबांसोबतच राम आणि विशाल गीताची एक मोठी फोटो फ्रेम लावलेली होती. "ओ, मला वाटलं कुणाची तरी आठवण आली." भावना चेष्टेच्या सुरात बोलते. "मला कुणाची आठवण येणार आहे?" साधना विचार करत बोलते. "तोच ज्याला सकाळी तू मारलंही होतं आणि नंतर परत त्याला जाऊन धडकली होतीस. मी पाहिलं ना त्याला लंचच्या वेळी सारखं सारखं तुझ्याकडे पाहताना. मला वाटलं की तुलाही तो आवडला असेल." तसं विचार करायला हरकत नाहीये काहीही. सकाळी त्याच्याकडे लक्ष नाही केलं, पण नंतर पाहिलं ना मी. यार कसला भारी दिसतो तो." साधनाही तिला चिडवणाऱ्या भावनाच्या होला हो करत बोलते. म्हणजेच आवडलेला दिसतो आमच्या सानूला तो." भावनाच्या बोलण्यावर साधना काही बोलणारच की तेवढ्यात मागून काहीतरी पडल्याचा आवाज आला. तसं दोघींनी मागे वळून पाहिले तर समोर छोटा अनय साधनाची भली मोठी बॅग त्याच्या दोन्ही छोट्या छोट्या हातात धरून ओढत असताना खाली पडला होता. "तू इथे काय करतोय रे वटाण्या?" साधना त्याला विचारते. "आत तू खेळणी नाही दिली तू म्हणून मी." "सॉरी." अनय मान झुकवत बोलतो. "पण आत तुम्ही तुमचं दोघींचं बोलणं ऐकलं बरं का? सानू, आत्तूला पण राज अंकल माझ्यासारखेच खूप आवडलेत हो ना? हे मी बाबाला आणि आईला सांगू? त्यांना वाटतं मीच सारखं राज अंकलच्या मागे पुढे करत असतो." छोटा अनय अगदीच भाबडेपणाने बोलतो. तसं त्या दोघीही त्याच्याकडे पाहतच राहतात. "तू खूप जास्तच बोलायला लागलाय असं नाही वाटत का तुला?" साधना त्याला उचलून बेडवर बसवत बोलते. "मी काय केलं?" परत त्याचा निरागस प्रश्न येतो. छोटा अनय खरंच खूप जास्त क्यूट दिसत होता. "नाही रे, तू कुठे काय केलंस? बस जरा जास्तच बोलायला लागला इतकंच." भावना त्याचा गाल ओढत बोलते. "मग मी खेळणी घेऊ प्लीज?" तो क्यूट फेस करत त्या दोघींना विचारतो. "हो जा घेऊन." साधना काही बोलण्याआधीच भावना बोलते. "अगं पण घेऊ दे ग त्याला." भावना तिला समजावत बोलते. त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा साधनाने अभिला पाहिले होते डायनिंग टेबलजवळ, तेव्हाच तो तिला आवडला होता. तिच्या मनात भरला होता. त्यानंतर ती नेहमीच भावनाच्या मदतीने त्याला भेटण्यासाठी कारण शोधत असायची आणि कुठे ना कुठे हे अभिलाही समजत होतं. पण तो ज्या परिस्थितीतून वर आला होता त्याला खरंच अपेक्षा नव्हती की राम त्यांच्या नात्याला परवानगी देतील आणि म्हणूनच तो तिच्यापासून दूर राहायचा. याच काळात त्याची भावनाशी खूप चांगली मैत्री झाली होती. तिच्याकडून त्याला साधनाबद्दल सगळं काही समजत होतं. शिक्षण पूर्ण झालेलं असल्याने आता दोघींनीही स्वतःची एक नवीन टेक्स्टाईल कंपनी सुरू करायचं ठरवलं होतं. त्यात त्यांना एका पार्टनरची गरज होती. म्हणून विशाल आणि अभिने त्यांना पार्टनरशिपसाठी ऑफर केली. पण त्यांना फक्त त्यांची बहीण किंवा मैत्रीण आहे म्हणून नको होती, तर ती त्यांना त्यांची योग्यता पाहून मिळावी हेच त्यांना वाटत होतं. आणि मग त्यांना विशाल आणि अभिच्या मित्रांनी पार्टनरशिपला होकार दिला. पहिला अजय सावंत आणि दुसरा संजय दिनकर. आणि इथेच सुरुवात झाली त्या खेळाची, ज्यामुळे प्रत्येकाचं आयुष्यच बदलून गेलं. साधना आणि भावनाच्या टेक्स्टाईल कंपनीत अभिराज आणि विशालचे मित्र संजय दिनकर आणि अजय सावंत हे पार्टनर होत होते. पण अजूनही त्यांना एका मीडिया पार्टनरची गरज होती. यासाठी त्या दोघींची ओळख झाली निंबाळकर बहीण भावाशी. त्यांनी त्या दोघांनाही त्यांच्या या कंपनीत काही काळासाठी म्हणून टेम्पररी पार्टनर बनवले. यात प्रथमेश निंबाळकर काही गोष्टींमुळे थोडासा बदनाम होता. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे विशाल आणि अभिराज
त्यांच्यावर जरासे नाराज झाले होते, पण त्या दोघींनी त्यांना मनवलं. सगळं सुरळीत चालू झालं होतं. साधना आणि भावना त्यांच्या कंपनीच्या कामात खूपच जास्त बिझी झाल्या होत्या. रात्री उशिरा येणं व्हायचं तर सकाळी लवकर निघून जायच्या. काही काळ गेला, पण मग त्यांची कंपनी चांगल्या प्रकारे सुरू झाली होती. स्पर्धा होती, पण त्यांनी त्या स्पर्धेत स्वतःला टिकून ठेवले होते. या सगळ्यात साधनाचं अभिराजकडे दुर्लक्ष झाले होते, पण म्हणून तिला त्याच्याबद्दल वाटणाऱ्या भावना मात्र तशाच होत्या. उलट त्या अजूनच दृढ झाल्या होत्या. भावनालाही हे माहीत होते. त्या दोघांच्या ही मनाची अवस्था तिला समजत होती. एकीकडे तिची बहीण होती, तर एकीकडे तिचा सगळ्यात चांगला मित्र. म्हणून तिनेच ठरवलं की याबद्दल राम आणि विशाल गीताशी बोलायचं आणि कसलंही करून त्यांच्या नात्यासाठी परवानगी मिळवायची. एकदा काही तिघे हो म्हणाले की मग अभिराजने त्याचं प्रेम नाकारण्याचा काही प्रश्नच उरत नाही. खूप आडेवेडे घेतल्यानंतर आणि विशालने समजवल्यानंतर रामने या नात्याला परवानगी दिली होती. पण त्या दोघांना असंच नुसतं सांगण्यापेक्षा भावनाने सुचवल्याप्रमाणे जेव्हा त्या दोघींच्या कंपनीची सक्सेस पार्टीमध्येच त्यांच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट करायचं ठरलं आणि याची तयारी करायची सगळी जबाबदारी भावनाने घेतली होती. यात तिला विशाल गीता मदतही करत होते. पार्टीच्या दिवशी सगळेच जमलेले होते. राम आणि विशाल गेस्टचं स्वागत करत होते. भावना, साधना, संजय, अजय, प्रथमेश आणि त्याची बहीण नंदिता हेही आवर्जून प्रत्येकाला भेटत होते. अटेन्शन एव्हरीबडी. अचानक हॉलच्या मधोमध येत माईक हातात घेऊन विशाल म्हणाला, वहिनी, दादाला काय झालं ग? असा अचानक मध्ये येऊन थांबला. साधना शेजारी उभ्या असलेल्या गीताला विचारते. अगं भावना तुमच्यात मोठी आहे ना, आणि अभिराज तुझ्या दादाचा खूप चांगला मित्र आहे, तर तुझ्या दादाने बाबांना विचारून आज त्यांची एंगेजमेंट करायचं ठरवलंय. गीता जाणून बुजून तिला खोटं सांगते. भानूला माहीत आहे याबद्दल? साधना तिला आलेलं रडू थांबवून ठेवत गीताला विचारते. माहीत नाही, कदाचित असेलही. गीता बोलते तसं साधनाची नजर समोर उभे असलेल्या भावना आणि अभिराजकडे जाते, जे हसत एकमेकांशी काहीतरी बोलत असतात. तिला ते सहन नाही होत, पण ती तिथे तशीच उभी राहते. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या कडा ओलांडून गालावर ओघळायला लागतात. तोच विशाल तिच्याजवळ येत माईकवरून बोलायला लागतो. जेव्हा एकमेकांवर प्रेम करणारे दोन वेडे स्वतःचं प्रेम एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना लपवून त्या नात्याला दुसरं नाव देतात, तेव्हा कधी ना कधी कुठे ना कुठे त्या भावना आवेगाने बाहेर येतात आणि आपल्याला सत्य समजतं की त्या व्यक्ती एकमेकांवर किती प्रेम करतात. आजही तशाच दोन वेड्यांना आपल्याला एका नात्यात बांधायचंय. इतकं बोलत विशाल साधनासमोर येऊन थांबतो आणि भावनालाही इशारा करतो. विशालचा इशारा मिळताच भावना अभिचा हात धरून हॉलच्या मधोमध न्यायला लागते. तसंच विशालही साधनाचा हात धरून तिलाही हॉलच्या मधोमध नेतो. साधना आणि अभिराज दोघेही गोंधळून त्या दोघांकडे पाहत होते. चौघेही हॉलच्या मधोमध आले. तसं सगळेच त्यांच्या आजूबाजूला येऊन थांबले. हा माझा मित्र, अर्थात इथे असं कुणीच नाही जे त्याला ओळखत नाही, पण आज मी तुम्हाला त्याची एक नवीन ओळख सांगतो. हा अभिराज जाधव, जो माझ्या बहिणीवर प्रेम तर खूप करतो, पण माहीत नाही कुणाला घाबरून ते प्रेम मात्र व्यक्त करत नाही. विशाल इतकंच बोलतो तसं भावना त्याच्या हातातून माईक घेते. आणि ही माझी बहीण, ही अभिवर खूप जास्त प्रेम करते, अशी व्यर्थ बडबड खूप करणारी ती त्याच्याजवळ हे प्रेम मात्र व्यक्त करू शकत नाही. कुणालाच न घाबरणारी ती मी प्रेम करते हे सांगायला का घाबरते हे मला समजत नाही कधी. म्हणून मग आम्ही मोठ्यानेच ठरवलं की हे व्यक्त नाही होत तर आपणच त्यांना एकत्र आणू. भावना इतकं बोलते तोच विशाल परत तिच्या हातातून माईक घेतो. तसं ती मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते, पण त्याला काहीच फरक पडत नाही. तो हसतच अभि आणि साधनाकडे पाहतो. ही अशी खूप बडबड करत राहील. मी सांगतो तर आज या दोन वेड्यांची आज आम्ही त्यांना न सांगता एंगेजमेंट ठरवली. विशाल हे बोलताच सगळे आनंदाने टाळ्या वाजवायला लागतात. साधना आणि अभि मात्र मागासपासून शॉकमध्येच होते. ते टाळ्यांच्या आवाजाने भानावर आले. त्या दिवशी साधना आणि अभिची एंगेजमेंट झाली. सगळेच खूप खुश होते, पण
हे मात्र की त्या दिवशी असं काहीतरी झालेलं ज्याने भावना सगळ्यांपासून लांब राहायला लागली होती. कंपनीत तिने तिचं लक्ष कमी केलं होतं, म्हणजे जवळजवळ बंदच केलं होतं. ती फक्त घरातल्या अशीच बोलायची. म्हणजे साधना, राम, विशाल, गीता आणि अभि सगळ्यांना तिच्या वागण्यातील बदल जाणवत होता. पण ती विचारूनही सांगत नव्हती, त्यामुळे सगळेच हतबल झाले होते. त्यात त्यांना एका कॉन्फरन्ससाठी दुसऱ्या देशात जायचं होतं आणि कंपनीत एक महत्त्वाची मीटिंगही अटेंड करायची होती. त्या दिवशी भावनाने कॉन्फरन्सला जायचा निर्णय घेतला आणि साधनाला ती मीटिंग अटेंड करायला लावली. पण तिलाही माहीत नव्हतं की जेव्हा ती या कॉन्फरन्सवरून परत येईल तेव्हा साधना त्यांना कायमची सोडून गेलेली असेल. एवढं बोलून अनय गप्प होतो. साधना आणि अभिच्या एंगेजमेंटमध्ये असं नक्कीच काहीतरी झालेलं ज्यामुळे भावनाचं वागणं खूप जास्त बदललं होतं. सगळ्यांना हे समजत होतं, पण होईल सगळं ठीक हा विचार करून सगळे गप्प होते. काही दिवस, महिने असेच गेले. त्याच काळात त्यांना एका कॉन्फरन्ससाठी परदेशी जाण्याचं निमंत्रण आले आणि कसलाही विचार न करता भावनाने त्या कॉन्फरन्सला जाण्याचा निर्णय घेऊन इथे होणाऱ्या मीटिंग साधनाला अटेंड करायला लावल्या. भावना निघून गेली, पण तिला नक्की काय झालंय हा प्रश्न सगळ्यांच्या मनात तसाच सोडून. त्या दिवशी साधना भावनाचा विचार करत घराबाहेरच्या गार्डनमधील झुल्यावर बसली होती. समोरच अनय पाळण्यातील आयुषसोबत खेळत होता. तोच कुणीतरी मागून येऊन तिचे डोळे झाकले. त्या हातांचा तो स्पर्श आणि हवेत पसरलेला तो विरळ पण तिला हवा असलेला सुगंध, हे सगळं तिच्या ओळखीचं होतं. तिने मंदस्मित करत तिच्या डोळ्यांवरील ते हात काढले आणि म्हणाली, आता जर मला माझीच ओळख अशी डोळे झाकून करावी लागली तर माझ्या प्रेमाला काही अर्थच राहणार नाही अभि. ती मागे न पाहताच म्हणाली. तोच तिच्या कानांवर त्याचं निर्मळ हसू पडलं. इतकं कोड्यात नको बोलत जाऊस ग, मला नाही समजत ते. अभि तिच्या शेजारी बसत बोलतो. त्याला आलेलं पाहून छोटा अनयही त्याच्याजवळ पळत आला. अरे अरे, हळू पडशील. अभिने पळत त्यांच्याजवळ आलेल्या अनयला आधार देत त्याला उचलून घेतलं. अंकल, तुम्ही आमच्यासोबत खेळाल? आत्तूला मी किती वेळापासून म्हणतोय, पण ती येतच नाहीये. भानू, आत्तू गेल्यापासून ती अशी इथेच बसली. तो अभिकडे जवळजवळ साधनाची तक्रार करत बोलतो. तसं अभि त्याच्या शेजारी बसलेल्या साधनाकडे पाहतो. ती हसत तर होती अनयकडे पाहून, पण त्या हसण्यात सुद्धा एक प्रकारची उदासीनता होती. असं आहे होय, बरं मग तू एक काम कर, तू ना आयु जवळ थांब, मी बघ कसा तुझ्या आत्तूला खेळायला घेऊन येतो, मग आपण सगळे मिळून खेळू, चालेल ना? अभि अनयला परत खाली उतरवत बोलतो. नक्की? प्रॉमिस? अनय त्याच्यासमोर हात करत बोलतो. हो, प्रॉमिस. बरं आता तू जा, मी तुझ्या आत्तूला घेऊन लगेच आलो. अभि त्याच्या हातात हात देत बोलतो. तसं अनय पळतच आयुषकडे निघून गेला. कारण खूप वेळचं कुणीच न दिसल्याने आता तोही रडायचा सूर धरायला लागला होता. अनय गेला तसं अभिने साधनाचा हात हातात घेतला. मला कळेल नक्की काय झालंय? का तुझा चेहरा इतका उतरलाय? कुणी काही बोललं का तुला? त्याने तिच्या हाताला कुरवाळत विचारलं. अभि, भानू, मला असं वाटतं तिच्या बाबतीत काहीच ठीक नाहीये. मी पाहते ना, आपली एंगेजमेंट झाली त्या दिवशीपासून ती बाहेरच्या जगाशी, आपल्या मित्रमैत्रिणींशी खूप तुटक वागते. नक्की काहीतरी खूप वाईट घडलंय, पण काय ते समजत नाहीये. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने हसून टाळलं. त्याबद्दल बोलायला मला तर काय करू आणि काय नाही काहीच समजत नाहीये. तू बोलतोस का तिच्याशी? तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना ती? ती तुला नक्की सांगेल काय घडलंय ते, मला पूर्ण खात्री आहे. साधनाने होतं नव्हतं ते तिच्या मनातलं सगळं अभिसमोर व्यक्त केलं. ठीक आहे, मला एका कामासाठी काही दिवस शहराबाहेर जायचंय. मी परत येईल. तोपर्यंत ती ही कॉन्फरन्सवरून परत आलेली असेल, तेव्हा मी तिच्याशी बोलतो, चालेल? आणि मग आपण सगळे मिळून तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. अभि तिला वन साईड हग करत बोलतो, कारण भावनाच्या काळजीने तिच्या डोळ्यात आलेले अश्रू त्याच्याने पाहावले जात नव्हते. थँक्स. साधना काहीशी नाराज होऊन बोलते, कारण आजच भावना कॉन्फरन्सला गेली होती आणि आता अभिलाही कामासाठी बाहेर जायचं होतं. म्हणजे काही दिवस ती एकटीच होती तिथे. अभि, भावना गेली, आता तू ही जायचं म्हणतो,
मी कशी राहणार रे तुमच्या दोघांशिवाय? मला करमेल का तुम्ही दोघे नसल्यावर? तू भावना आली की मग नाही जाऊ शकत तुझ्या कामाला? प्लीज. मी खरंच थांबलो असतो सानू, पण काम महत्त्वाचं आहे, त्यामुळे माझं जाणंही गरजेचं आहे, कारण हे माझ्याकडून तुला आपल्या लग्नाचं गिफ्ट असणार आहे. अभि तिला मनवण्यासाठी तिच्या कपाळावर किस करत बोलतो. त्या दिवशी अभि साधनाला समजावून सांगत तिथून निघून जातो. जाताना का माहीत नाही, पण त्याला एक प्रकारची विचित्र हुरहुर जाणवत होती. काहीतरी वाईट विपरीत घडणार आहे असं त्याला त्याचं मन सांगत होतं. पण त्याने स्वतःच्या मनाला हे म्हणून समजावलं की त्यांचं प्रेम व्यक्त केल्यानंतर तो पहिल्यांदाच साधनापासून दूर जातोय. कदाचित यामुळेही त्याला असं वाटत असेल. त्या दिवशी जाताना दोघेही काही दिवसांच्या दुराव्यामुळे नाराज होते, पण एकमेकांना त्यांनी हसूनच निरोप दिला. त्या दिवशी अभिलाही हे माहीत नव्हतं की तो त्याच्या साधनाला शेवटचं असं हसताना पाहतोय. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.